स्वातंत्र्योत्तर काळात ही कल्पना आहे. याचा अर्थ पूर्वी भारत नव्हता असा मित्र नाही. पूर्वी स्थूलमानाने ज्याला आपण हिंदुस्थान म्हणायचो तो अत्यंत व्यापक असा प्रदेश होता. अगदी अखंड भारताची जी कल्पना आहे की अफगाणिस्तानापासून भारत, त्यावेळेचं भारताचे स्वरूप आणि स्वातंत्र्योत्तर भारताचे स्वरूप याच्यामध्ये मूलभूत स्वरूपाचा प्राचीन सामाजिक, धार्मिक, भाषिक असा फरक होत आलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा भारतामध्ये एक संस्थान होतं, साधारणपणे 900 संस्थान आपल्या भारतात, याचा अर्थ भारत हा 900 राज्यांच्या मध्ये आणि खर तर राष्ट्रांमध्ये विभाजित असा समूह होता. त्याला एक संविधानिक स्वरूप जे आहे ते स्वातंत्र्योत्तर काळ. म्हणजे हा सेतू हिमालय भारत जो आहे, म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि कांडला पासून कोलकात्यापर्यंत हा जो वर्तमान भारत आहे, त्या वर्तमान भारताचा विचार हा स्वातंत्र्योत्तर काळातला विचार आहे. पण भारतीय नावाची जी संकल्पना आहे ती मात्र तुम्हाला पूर्वापार चालत आलेली दिसत. त्याचं कारण असे की पूर्वी आपल्या प्राचीन वाङ्मयामध्ये हे जर भारत हा शब्द शोधायला लागाल तर पूर्वी आपल्या देशाला भारतवर्ष अशी एक ओळख प्राचीन वाङ्मयामध्ये दिसते. म्हणजे भरत नावाचा एक राजा होता आणि त्याच्या राज्यामध्ये जे राष्ट्रीय होते ते त्या काळामध्ये भारतवर्ष म्हणून ओळखले जायचं, अशी स्थूल संकल्पना प्राचीन काळात दिसतात. प्राचीन काळापासून आतापर्यंत भारताचं जे भौगोलिक, राजकीय, सांस्कृतिक जे स्वरूप आहे ते एका अर्थाने वैविध्यपूर्णच राहिलेले आहे. म्हणजे भारतामध्ये असं सांगितलं जातं की सुरुवातीला आर्य आले, नंतर द्रविड आले आणि द्रविड दक्षिण भारतात वसले आणि आर्य उत्तर भारतात वसले. त्यामुळे भारताचं सांस्कृतिक विभाजन आंशिक दृष्टीने, सांस्कृतिक दृष्टीने हे पूर्वापार आहे. विभाजन याचा अर्थ भारतामधली दक्षिण भारतातली संस्कृती आणि भाषा ह्या वेगळ्या आहे आणि उत्तर भारतातल्या भाषा संस्कृती वेगळ्या आहे. त्यांचे पोशाख, त्यांचं राहणं, त्यांचं बोलणं, त्यांची रोटी भेटी यामध्ये देखील प्रचंड भिन्नता तुम्हाला दिसते. याचं कारण हे दोन्ही वेगवेगळ्या मानववंशीय प्रदेशातून आलेले लोक असल्यामुळे पूर्वापार त्यांच्यामध्ये वैविध्य दिसून येतं. आज आपण जेव्हा भारतीय संकल्पनेचा विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये आज जे वेगवेगळे 29 प्रांत, 6 केंद्रशासित प्रदेश हे पूर्वी पण आहेत, पण त्यांची विभागणी पूर्वी संस्थान स्वरूपाने होती. आता ती आपण भाषावर प्रांतराज्यांच्या स्वरूपात आणलेली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचा जो रचनाकल्प आहे हा भाषेच्या आधारावर करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की 1947 साली भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आपण 48-49 या वर्षात जी घटना तयार केली त्या घटनेच्या परिशिष्टामध्ये आपण त्यावेळी 14 भाषांना राजभाषा म्हणून मान्यता दिलेली होती. आज त्याची संख्या 22च्या घरात झालेली आहे. याचा अर्थ भारतामध्ये आजही 22 वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, केल्या जातात. त्यांचे साहित्य आहे, त्यांचा राजव्यवहार आहे आणि त्यांचं आदान प्रदान देखील साहित्य, संस्कृती, भाषांतर अशा स्वरूपात आहे.
जी गोष्ट भाषा वैविध्याची आहे ती प्रांत वैविध्याची. प्रांतनिहाय जी भारताची ओळख आहे ती भाषिक ओळख आहे. पण त्या भाषिक ओळखी बरोबर प्रत्येक प्रांताची स्वतःची अशी सांस्कृतिक ओळख आहे. म्हणजे त्यांची लिपी स्वतंत्र आहे, त्यांचे पोशाख वेगळे आहे, त्यांची सणवार परंपरा ही वेगळे आहे, खाणं पिणं वेगळं आहे, दागिने वेगळे आहेत, निसर्ग वेगळा आहे. त्यामुळे भारत हा वैविध्याने नटलेला आणि वैविध्य ज्याला आपण हेट्रोजिनियस भिन्न जिन्सी देश आहे, की भारताची एकच एक ओळख काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आणि कांगल्यापासून कलकत्त्यापर्यंत करता येणार. असं असलं म्हणजे भारतामध्ये धार्मिक, जातीय, भाषिक, वांशिक वैभिन्य असलं तरी सगळ्या प्रांतांच्या मध्ये भारत या राष्ट्राबद्दल एकतेचा भाव आहे. तुम्ही असं पाहाल की गेल्या 75 पेक्षा अधिक वर्षांच्या काळात इतक्या राज्यांच्या मध्ये इतकं वैविध्य आणि राजकीय पक्ष असून पण कुणी भारतापासून सुटून जायची मागणी केली गेली. याचा अर्थ स्वातंत्र्योत्तर काळातला भारत हा स्वातंत्र्यपूर्व काळातील भारताप्रमाणेच एक जिनसी एकात्म भारत आहे. आता ह्या एकात्म भारताचे जे स्वरूप आहे म्हणजे आपल्याकडे 2-3 गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या की खरं म्हणजे जगाचं छोटं स्वरूप भारत आहे. जगामध्ये जशी वेगवेगळी राष्ट्र आहे, संस्कृती आहे, भाषा आहे, तसं भारतामध्ये पण वेगवेगळं स्वरूप, भाषा, संस्कृती, धर्म इत्यादीच आहे. त्यामुळे छोटा भारत हा महान विश्वासाचे छोटा प्रारूप आहे असं तुम्हाला लक्षात. आपण जसे जग एक असावं असं म्हटले तसं भारत एक असावं असा विचार पूर्वापार आपल्याकडे आलेला आहे. अगदी तुम्ही हडप्पा, सिंधू या सगळ्या संस्कृतीपासून तुम्ही असं पाहाल की एकात्म भाव हा भारताचा आत्मिक स्वर आहे. त्यामुळे वैभिन्य असलं तरीही मेरा भारत महान नावाची जी भावना आहे ती वेद काळापासून आतापर्यंत चालत आलेली भावना आहे. भारताच्या एकात्मतेचं रहस्य जर कशात असेल तर आपण भारतीय आहोत या भावनेमध्ये असलेलं दिसेल. अविभक्तम विभक्तेषु किंवा एक हृदय हो भारत जनन विश्व निडन ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत या मूलतः एकात्मतेच्या संकल्पना आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आंतरभारतीची संकल्पना ही विविध भाषा, साहित्य यामध्ये एकत्व शोधणारी संकल्पना आहे. राष्ट्रीय एकात्मता आपल्याकडे विविध प्रांत, राजकीय पक्ष असले तरी एक भारताची कल्पना ही एकात्म राजकीय स्वरूपाची कल्पना आहे. भारत हे हिंदूंचं राष्ट्र आहे असं काही लोक जरी म्हणत असले तरी त्याचं वास्तव रूप असं आहे की भारतामध्ये अनेक धर्मांचे लोक आहेत. भारतामध्ये शीख आहे, भारतामध्ये मुसलमान आहे, भारतामध्ये पारशी आहे, भारतामध्ये यहुदी आहे आणि या सगळ्या धर्मांचं मिळून भारतवर्ष हे राष्ट्र आहे. त्यामुळे एकाच एक धर्माचं, एकाच एक जातीचं, एकाच एक प्रकारच्या संस्कृतीचा भारत ही भारताची खरी ओळख नाही. म्हणून आपल्याकडे गंगा जमुना तहजीब नावाची जी संकल्पना आहे म्हणजे गंगा आणि यमुनेच्या किनाऱ्यावर जो भारत वसलेला आहे त्या भारतामध्ये शीख आहेत, इस्लामी आहेत, ख्रिश्चन आहेत, हिंदू आहेत, पारशी आहेत आणि छोट्या मोठ्या जात वर्गांचे, संप्रदायांचे, वेगवेगळ्या पंथांचे लोक भारतामध्ये आहे आणि तरी भारत एक आहे. भारतामध्ये मंदिरे आहे, अग्यारी आहे, मशिदी आहे. हे सगळं जरी असलं तरी प्रत्येक इथला कोणत्याही
कोणत्याही धर्माचा मनुष्य असो, तो स्वतःला अगोदर भारतीय मानतो आणि नंतर तो स्वतःचा धर्म जपण्याचा प्रयत्न करतो. ही जी प्रत्येक भारतीयाच्या मनात वसलेली राष्ट्रीयत्वाची जी भावना आहे, ती राष्ट्रीयताची भावना म्हणजे भारतीयत्व आहे. आणि हे भारतीयत्व टिकवणं आणि समृद्ध करणं ही वर्तमानात आपली जबाबदारी आहे. स्वातंत्र्याच्या गेल्या 75 वर्षांमध्ये आपल्याकडे पूर्वी जी राज्य होती त्यापेक्षा मधल्या काळामध्ये जी विशाल राज्य होती, त्या विशाल राज्यांचे आपण छोटे छोटे भाग केले प्रशासनाच्या दृष्टीने आणि अनेक राज्य केली. म्हणजे आपण उत्तर प्रदेशाचं विभाजन केलं, मध्य प्रदेशाचं विभाजन, खाली आंध्र प्रदेशाचं विभाजन केलं. ह्या विभाजनामध्ये भारत विभाजनाची कल्पना नसून भारत एकात्म राहण्यासाठी प्रशासनिक विकेंद्रीकरण हा त्यामागचा भाग आहे. आणि तुमच्या असं लक्षात येईल की या विकेंद्रीकरणानंतर ही राज्य विकासाच्या एका नव्या उंबरठ्यावर येऊन उभारलेली तुम्हाला दिसत. म्हणजे आपण जे राजकीय निर्णय घेतले त्या राजकीय निर्णयांची सुफळ आपल्याला वर्तमानात त्या राज्यांच्या विकासामध्ये दिसतात. भारतीयत्व ही अस्मिता आहे का अहंकार, असं जर तुम्ही मला विचाराल तर तो माझ्या दृष्टीने अस्मितेचा भाग आहे. तो अभिमानाचा भाग आहे प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीने, आणि तो जपणुकीचाही भाग आहे. प्रत्येक भारतीय असे पाहाल की आपली भाषा, साहित्य, संस्कृती जपत तो याचं कधीच विस्मरण पडू देत नाही की तो भारतीय आहे. त्यामुळे भारतीय ही इथल्या 140 कोटींच्या पेक्षा जास्त संख्येच्या भारताची पहिली ओळख, इथल्या प्रत्येक नागरिकाची पहिली ओळख तो भारतीय आहे. मग भारतीय असण्याची वैशिष्ट्य काय आहे असं जर आपण विचार करू तर आपल्या असं लक्षात येईल की विविधतेत एकता हे भारताचे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. दुसरं, भारताने जी गणराज्य पद्धती किंवा प्रजासत्ताक पद्धती स्वीकारलेली आहे. आपली छोटी राष्ट्र असतील पण ती एक राज्य असतील पण ती एका मोठ्या राष्ट्राचं अभिन्न अंग आहे. हे फेडरल स्ट्रक्चर जे आहे, प्रजासत्ताक स्वरूप जे आहे भारताचं, हे कोणतंही राज्य नाकारत नाही. आणि उलट पक्षी आपण भारताचे अभिन्न अंग आहोत असंच प्रत्येक राज्याला वाटत आहे. आणि प्रत्येक राज्य आपापल्या स्थानिक गरजांच्या नुसार आपल्या राज्याचा विकास करतो आणि आपल्या राज्याच्या विकासात तो भारताचा विकास अनुचित आहे असं मानतो. त्यामुळे स्वातंत्र्याच्या 75 पेक्षा अधिक वर्षांच्या काळात आपल्याला असं लक्षात येत आहे की आपण आता 80 वर्ष पूर्ण करण्याच्या जवळपास गेलो आहोत. या 8 दशकांच्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या आपला चहुमुखी विकास झालेला आहे. शैक्षणिक विकास झालेला आहे, आर्थिक विकास झालेला आहे, आपला भौतिक विकास झालेला आहे आणि आध्यात्मिक विकासही झालेला आहे. भारत हा परंपरेनेच आधुनिक आणि प्राचीन त्याचा संगम राहिलेला आहे. म्हणजे एकीकडे भारत हा परंपरेने देव, धर्म, जात यांना जगते आणि त्याच वेळी तो अत्यंत आधुनिक अशा ज्या संकल्पना आहेत, सुधारणा आहे, त्या देखील तो आत्मसात करीत जातो. भारताच्या विकासामध्ये सतत सुधारणांचा स्वीकार ही भारतीयत्वाची एक व्यवच्छेदक असे लक्षण राहिलेलं आहे. त्यामुळे गेल्या 5000 वर्षांचा जो भारत आहे त्याच्यामध्ये सतत तुम्हाला प्रगती झालेली दिसून येते. आणि ती प्रगती पण चहुमुखी प्रगती आहे. म्हणजे आर्थिक आहे, धार्मिक आहे, सांस्कृतिक आहे, शैक्षणिक आहे, आर्थिक आहे, अशी प्रगती भारतामध्ये झालेली दिसते. आज तर भारत हा लोक असे म्हणतात की महासत्तेकडे अग्रेसर येतो आहे. याचा अर्थ असा की जगातली जी बलाढ्य राष्ट्र आहे त्या बलाढ्य राष्ट्रांच्या ज्या वेगवेगळ्या शक्ती आहेत, लोकसंख्या एक शक्ती आहे, आर्थिक एक शक्ती आहे,
निसर्ग ही शक्ती आहे, म्हणजे निसर्गाची साधना नावाची जी शक्ती आहे. अशा प्रकारच्या शक्तींमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की चीन, भारत, रशिया, अमेरिका ही जी बलाढ्य राष्ट्र जगामध्ये मानली जातात ती केवळ आकाराने विकराळ आहे म्हणून नव्हे, तर त्यांची स्वतःची आपापली बलस्थान आहे. भारताचं बलस्थान काय आहे असं विचाराल तर आपलं वैविध्य आणि वैविध्यातील एकता हे आपलं सगळ्यात मोठं बलस्थान आहे आणि ते आपण वेगवेगळ्या मार्गाने समृद्ध करतो. आपल्या भारतामध्ये साहित्य अकादमी सारखी संस्था आहे, ती भारताचं वेगवेगळ्या भाषातील साहित्य समृद्ध करतं आणि भाषांतराद्वारे या सगळ्या भाषांच्या मध्ये एक सांस्कृतिक पूल जोडण्याचे काम करतं. आपलं प्रत्येक प्रांताचं साहित्य वेगळं आहे, पण ते साहित्य त्याची ओळख भारतीय अशीच राहिलेली आहे. सत्यम शिवम सुंदर हे जे आपलं तत्व आहे याला आपण प्रमाण मानून आपल्या साहित्य संस्कृतीचा विकास करतो आहोत की सत्यमेव जयते हे जे आपले ध्येय आहे त्या सत्याला ईश्वर मानून भारतीय लोक आपल्या धार्मिक ऊर्जितावस्थेमध्ये अग्रेसर होताना तुम्हाला दिसतात. ही जी सगळी वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य वर्तमानात 21व्या शतकात अधिक वेगळी आणि अधिक दृढ होताना तुम्हाला दिसत. मी असं पाहतो की एकीकडे हे खरं आहे की विज्ञान तंत्रज्ञान याची जोड भारताने स्वीकारलेली आहे, पण जितक्या प्रमाणात भारतीय मन वैज्ञानिक व्हायला पाहिजे तितकं ते झालेलं नाही. म्हणजे युरोपमध्ये रेनेसान्स नंतर पुनरुज्जीवन काळानंतर त्यांच्यामध्ये जे सांस्कृतिक परिवर्तन झालं तशा प्रकारचं मूलभूत सांस्कृतिक परिवर्तन जे स्वातंत्र्य, समता, बंधुता, विज्ञान निष्ठा, धर्मनिरपेक्षता, समाजवाद ही जी आपली घटनेची मूल्य आहे त्या अनुषंगी आपला विकास होताना दिसत. म्हणजे धर्माच्या पातळीवर आपण अजून पूर्णपणे धर्मनिरपेक्ष झालो असं आपल्याला म्हणता येत नाही. अंधश्रद्धांच्या बाबतीमध्ये आपण पूर्ण अंधश्रद्धा मुक्त होऊन वैज्ञानिक झालो असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून भारतापुढच्या जे वर्तमान भारतीयत्वाच्या पुढची जी आव्हानं आहेत ती वैज्ञानिक भारत घडवण्याची आहे, ती अंधश्रद्धा मुक्त भारत घडवण्याची आहे, ती देवदैवा आणि धर्मातून मुक्त भारताची आहे आणि त्या दृष्टीने आपण भविष्य काळातील भारताचा विशेषतः 2047च्या भारताची उभारणी करत असताना ही जी आपली आव्हानं आहेत ती आपली खरी आव्हानं आहे की भारत जसा आधुनिक विज्ञानाचा आत्मसात करतोय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, तसं जर त्यांनी अध्यात्माच्या ऐवजी वैज्ञानिकतेचा स्वीकार मोठ्या प्रमाणात सुरुवात केला तर अध्यात्माऐवजी तो वैज्ञानिक समाज अधिक प्रगल्भ होईल, उद्याचा भारत अधिक प्रगल्भ होईल अशी माझी धारणा आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे असं जर मला विचारायचं तर केवळ शाळांच्या पासून शालेय शिक्षणापासून विज्ञान शिकवून चालणार नाही. विज्ञान ही आपल्या जीवनशैलीचा भाग बनली पाहिजे. याचा अर्थ असा की देव, दैव आणि धर्म याला केंद्रित माणसाची जी घडण आहे ती त्याच्या विरुद्ध दिशेने वैज्ञानिक, तंत्रज्ञानिक आणि सत्यप्रमाण किंवा वस्तुनिष्ठ किंवा ज्याला आपण भौतिक समृद्धीच्या अंगाने भारताची उभारणी जर आपण करायला लागू तर खऱ्या अर्थाने भारताची आत्मिक शक्ती वाढेल आणि जोपर्यंत वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानयुक्त भारत हा प्रगल्भ मनुष्यबळाचा भारत वेगळे होणार नाही. आज आपण असं पाहतो की भारतीय मनुष्य 100 रुपये कमावतो, त्यातले 40 रुपये देव, धर्म, लग्न, जात इत्यादी ज्याला मी अनुत्पादक गोष्टी म्हणतो अशावर खर्च करतो. याच्या विरुद्ध जगातील देश 100% आपले उत्पादन
ही मनुष्य विकासावर खर्च करतात. त्यामुळे भारतीयत्वाच्या पुढचं जे भविष्यकालीन आव्हान आहे ते विकासाचा मानवी चेहरा या भारताला कसा लाभेल आणि त्या विकासाच्या मानवी चेहऱ्यातून इथला प्रत्येक भारतीय हा आधुनिक विचाराचा, आधुनिक संस्कृतीचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि नव्या विचाराने व्यवहाराचा भारत कसा बनेल असा प्रयत्न भविष्य काळात आपण शिक्षणातून केला तर त्यासाठी आपलं शिक्षण हे माणूस घडणीचं साधन व्हायला पाहिजे. जसं जपानमध्ये आपण पाहतो, सिंगापूरमध्ये पाहतो, फिनलंडमध्ये पाहतो, तशा प्रकारची शिक्षणातून नागरिक घडणीचा एक प्रकल्प ते भविष्य काळात हाती घेतला. आपलं नागरिक जीवन, रोजचं जीवन जे आहे हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात आणीबाणीचे असं जग आहे. तिथे पण स्वेच्छा नियम पालन, स्वेच्छा भ्रष्टाचार मुक्ती, स्वेच्छा पारदर्शी व्यवहार अशी जी जीवन मूल्य आहे ती प्रत्येक भारतीयांनी अंगीकारली तर भारताचं जे वर्तमान चरित्र आहे की आपण रोजच्या व्यवहारामध्ये आपल्या भ्रष्टाचाराबद्दल बोलतो, आपल्या जातीयतेबद्दल बोलतो, आपल्या धार्मिकतेबद्दल बोलतो, हे जे छोटे छोटे संकीर्ण दोष आपल्यामध्ये आहे त्या दोषांच्यावर विजय मिळवून एक विशाल आणि उदार नववादी धर्मनिरपेक्ष आणि वैज्ञानिक भारत, अंधश्रद्धा मुक्त भारत हे भविष्यकालीन भारताचं आव्हान आहे. ते जसं आपण पेलू तसं भारतीयत्व विकसित होईल आणि त्या भारतीयत्वाच्या विकासाकडे येत्या 2047 पर्यंत आपण वाटचाल केली पाहिजे आणि तशी आपल्या विकासाची पावलं आपण आखली पाहिजे. तरच आपला भारत खऱ्या अर्थानं महान होईल.